आज आपण केदारेश्वर मंदिर धर्मापुरी या ठिकाणी उभा आहोत. हे मंदिर 6वा राजा विक्रमादित्य चालुक्य राजा 1006 मध्ये या मंदिराची निर्मिती केलेली आहे. आपण हे बघू शकतो. हे मंदिराची एंट्री आहे. याचं पुरातत्व विभागातर्फे काम झालेलं आहे. हे हॉटेलच्या मंदिरासारखीच मंदिराची रचना आहे. जे हॉटेलचं देगलूरच्या जवळ आहे तसंच आहे. हे मंदिरचं पुरातत्व विभागात होतं. याची पुनर्रचना झालेली आहे. हे आपण बघू शकतो. हा मंदिराचा हा भाग काही ह्याचं नूतनीकरण केलेलं आहे पुरातत्व विभागानं. हे आपण बघू शकता. असं मंदिर हे असं ह्या बाजूनं बघितलं आपण. आता सर्व मंदिर अशी चित्र आहेत. या मंदिरावरती हे हत्तीचं नक्षीकाम आहे. ही आहे ही मूर्ती भग्न झालेली आहे, पण ह्या मूर्त्या दिसत आहेत. या सर्व मूर्त्या पुरातनच आहेत. या काही भग्न केलेल्या आहेत, तोडफोड झालेली आहे ह्याची. काही मूर्त्या चांगल्या आहेत. हे असे बघू शकता आपण. या पुरातनकालीन मूर्त्या. इथं एक मूर्ती आहे, नरसिंहाची आहे का काय असं वाटतंय. खाली हत्ती आहे, मारते. हां, नरसिंहाचीच मूर्ती आहे. ते चिरून त्याला मार. हे दर्शनी भागात गणेश महाराज दिसतात. ही अशी रचना आहे. ही एंट्री आहे. ही दर्शनी कमान आहे. हे इथं दत्त महाराज दिसतात. हा मंदिराचा परिसर आहे. हा आपण बघू शकतो. हे असं मंदिराचा परिसर आहे. 3 पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दरवाजे येतात आणि पश्चिमेमुख ही शिवपिंडी आहे या मंदिराची. आपण बघू शकतो. हे मंदिर विक्रमादित्य 6वा यांनी हे बांधलेले आहे 1006 मध्ये. मागच्या बाजूला मूर्ती ही महादेवाची मूर्ती, मल्लिकार्जुन टाईप आहे. केदारेश्वराची मूर्ती जवळग्याला असलीच आहे, साकोळला असलीच आहे, शिवरामपाला असलीच आहे. मूर्त्याही पुरातन आहेत आणि काही काही ठिकाणी या आमच्या भागात अशा मूर्त्या दिसतात. हे वरचं आपण गर्भगृह पाहू शकतो. ही रचना, डिझाईन, शिळावरती तिथंही काहीतरी आकृत्या काढलेल्या आहेत. आपण बघू शकतो. हे असं हे मंदिर आहे. आता महादेवाचं दर्शन घेऊया. माता टिकून महादेवाचं दर्शन घेऊया. शिव मंदिर, केदारेश्वर मंदिर. हे दत्त महाराज, गणेश महाराज, हे मंदिराचं नक्षीकाम. आजी महादेवाच्या पिंडीची पूजा करत आहे. धर्म जागृत आहे. आणि दिसत आहे. नवीन काम केलेलं आहे पुनर्रचनेचं. पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे हे मंदिर. आपण हे मंदिर बघू शकता. हा उत्तर दरवाजा, हा पश्चिम, हा दक्षिण दरवाजा, हा पूर्व दरवाजा, हे पश्चिमेमुख मंदिर, पश्चिम दरवाजा आहे. हे असं मंदिर आहे. आणि हे मंदिराचा हा एंट्रीचा भाग. हा प्रदर्शन भाग महाराज मंदिराचा आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारचं हे मंदिर आहे.